नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल आपलं स्वागत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी या आपल्या गावात उपोषणाला बसत आहेत. 29 ऑगस्ट म्हणजे आता 2 दिवस उरले आहेत फक्त. आजची 27 आहे, 28 आणि 29. जरांगेंनी उद्याच म्हणजे 28लाच आपल्या समाजाच्या लोकांना आंतरवली सराटीमध्ये बोलावलं आहे. तुमच्या तक्रारी घेऊन या. कुणबी प्रमाणपत्र का मिळालं नाही, काय अडचण आहे, सर्व जरांगे पाटील स्वतः पाहणार आहेत. अर्ज घेऊन या असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या समाजाच्या लोकांना. त्यामुळे आंदोलनाचं काय आता आंतरवेली सराटी उद्यापासून आंदोलन भूमी होणार आहे. सरकारची काय भूमिका आहे? सरकारचं प्रतिनिधी मंडळ गेल्या आठवड्यात आलं होतं आंतरवेली सराटीत, भेटलं जरांगेंना, पण काही त्यातून काही तोडगा निघालेला दिसत नाही. कारण जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील मीडियाशी बोलताना म्हणाले की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आता आम्ही आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसतोय. त्यानंतर आम्ही मुंबईकडे कूच करू, मुंबईला जाऊ. म्हणजे कुणबी नोंदी सरकारने मान्य केल्या आहेत. काही 57 लाख काहीतरी आहेत. तशी प्रमाणपत्र आम्हाला द्या, अशी जरांगेंची मागणी आहे. आता अनेक प्रमाणपत्र ते व्हॅलिडिटीमध्ये रद्द होत आहेत, त्यामुळे जरांगे भडकले आहेत. जरांगे म्हणतात की आम्ही 2 ठिकाणी अर्ज दिला आहे. मुंबईतही आम्ही अर्ज दिला आहे आंदोलनासाठी. तुम्ही आम्हाला परवानगी द्या किंवा देऊ नका. सरकारने परवानगी दिली नाही किंवा दिली तरी आमचा निर्णय पक्का आहे. सरकारने आम्हाला अडवू नये असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. जरांगे म्हणतात की म्हणजे समजा आंतरवली सराटीचं पहिल्या दिवशी आंदोलन झालं, नंतर मुंबईत जायचं ठरलं, तर आम्ही मुंबईत जाणार आहोत. तसं ठरलं तर 5 टप्प्यामध्ये 6 कोटी मराठे मुंबईत जातील, मुंबईत घुसतील. जरांगे म्हणतात की समाज नाराज आहे, कारण त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही आहेत, त्यामुळे समाज नाराज आहे. हे सर्व लोक 5 टप्प्यामध्ये मुंबईत घुसलेले दिसतील. आता कल्पना करा तुम्ही, 6 कोटी मराठे जर मुंबईत आले तर काय मुंबईची परिस्थिती होईल. पण जरांगे म्हणतात की मुंबईकरांनी आम्हाला सांभाळून घ्यावं, काही दिवस मुंबईकरांनी त्रास सहन करावा. पण आता सरकारी यंत्रणा जरांगेंना आतमध्ये घुसू देईल का, हा प्रश्नच आहे. कारण सरकारने म्हणजे कालच एक आदेश काढला आहे. खूप सारे नियम सरकारने आणले आहेत. त्यामुळे तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर फक्त तुम्हाला आझाद मैदानावर आंदोलन करता येईल. तिथे फक्त 5,000 लोक घेऊन येता येईल असं सरकारने म्हटलंय. आता सरकार म्हणते फक्त 5,000 लोक आणायचे असतील, 5,000 लोक. जरांगे तर 6 कोटी मराठ्यांची भाषा करताय. तर सरकारचे हे जे नियम आहेत, नियमावली सरकारने जी दिलेली आहे ती जरांगेंना मान्य नाही. ती नियमावली पाहून जरांगे भडकले आहेत. जरांगे म्हणतात आम्ही
आम्हाला कसं अडवतात ते आम्ही पाहू, आम्ही थेट वर्षावर जाऊ, असं सुद्धा ते म्हणतायत. जरांगे म्हणतात की सरकारची दादागिरी सुरू आहे. आता आता अजून 2 दिवस आहेत, सरकारलाही टेन्शन आहे. कारण हे ठीक आहे, 6 कोटी मराठे नाही, पण 10,000ही मराठे आले समजा मुंबईत, तर मुंबईचं सर्व कोलमडून पडतंय. मुंबई, दक्षिण मुंबई. गेल्या वेळी हे पाहायला मिळालं आहे, म्हणजे गेल्या वेळी जरांगे होते मुंबईत, त्यांचे लोकही आले होते, तर त्यावेळी मुंबईची काय परिस्थिती झाली होती. मुंबई वेठीला धरल्यासारखी परिस्थिती होती. कारण हजारो लोक आले होते गेल्या वेळेला, आणि यावेळेलाही तशीच परिस्थिती त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती तसं झालं तर राहणार आहे. त्यामुळे हे सरकार आता या प्रकरणी काय भूमिका घेतं, आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कोण झुकतं आहे, म्हणजे सरकार झुकतं आहे की जरांगे पुढे येत आहेत, ते आता उद्या कळेल आपल्याला. कॉमेंट करा. नमस्कार.